नमस्कार मित्रांनो, मी शेखर माने गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, मी एक व्हिडिओ असा पोस्ट आता करणार आहे की आपल्या शेळ्या आता बघा सध्या आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. कशामुळे आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे? तर वातावरण एकदम दूषित आहे. तर हे वातावरण दूषित होण्याचं कारण काय? तर काय झालं की मे महिन्यामध्ये 10 ते 15 दिवस पाऊस पडला आणि पाऊस भरपूर पडलेला आहे. आणि पाऊस पडून बंद झाल्यानंतर ऊन एकदम कडक पडलंय आणि वातावरण कसं असं एकदम रोगिष्ट झालेलं आहे. तर आपल्या रिकाम्या शेळ्या असतात बघा, आपण म्हणजे चारण्यासाठी फिरवतो. तर काय होतं, शेळ्या खड्ड्यामध्ये साचलेलं पाणी पितात. पावसाचं पाणी साचलेलं असते आणि त्या पाण्यामध्ये जरा गारठा असतो. मग ती पाणी आपल्या शेळ्या पाणी प्यायल्या की काय होतं की त्यांना सर्दी होते, ताप येते, मग ते ठसकतं. मग काय होतं की आता ते ठसकलं, मग काय करायचं, तर आपण त्याला लगेचच इलाज करायचा मित्रांनो. लगेचच म्हणजे कसं की आज समजा आज ठसकायला लागलं तर आपण असं म्हणायचं नाही की बाबा ते उद्याच्याला कमी होईल, अगर परवा कमी होईल. तर तसं नाही, त्याचं लक्षण निमोनियावर जातं. कारण बघा, आपण जर काय होतं, कुठलं हिकडलं तिकडलं जर आपण जर पाणी पिलं तर आपल्याला सर्दी होणं, खोकला होणं असं होतं. कारण आपल्यात एवढी प्रतिकारशक्ती असताना सुद्धा पाण्यात जर बदल झाला तर आपण सुद्धा आजारी पडतो. तसं ते पण प्राणी आजारी पडतात. तर आपण काय करायचं की त्यांना इलाज वेळेत केला तर ते आपला प्राणी मरणार नाही. आणि निमोनियाचा असा आहे, एकदा जर निमोनिया झाला मित्रांनो, तर पक्षी काय आपल्या प्राणी काय तो आपल्या हाती लागणार नाही. तर त्याला काय इलाज करायचा, तर त्याला सर्दी आणि ताप आणि ठसकणं, मग ही तिन्ही संगत चालू होतं. मग काय होतं, सर्दी झाली की निमोनियावर जातं. कारण त्याच्या छातीमध्ये कफ होतात, मग ती जास्त ठसकायला लागतं. मग डॉक्टरसुद्धा परत त्याला काय सुद्धा करू शकत नाही. कारण निमोनिया रोग असा आहे की कोरोनामध्ये सुद्धा बघा ते निमोनियाचंच लक्षण आहे म्हणायचे, असं असते. तर तुम्हाला मी सांगतो, त्याला काय इलाज करायचा, सर्दीचं औषध. तर सर्दीचं औषध आणि जर ताप असेल तर एक ताप कमी होण्याची पण गोळी द्यायची. दोन्ही एक 15 ते 20 मिनिटाच्या गॅपनं द्यायचं. अगोदर काय करायचं, तुम्ही जर तापीची गोळी जर अगोदर दिलेली असेल तर 15-20 मिनिटं थांबून सर्दीचं औषध द्यायचं आहे. तर तापीची गोळी कोणती द्यायची आणि सर्दीचं औषध कोणतं द्यायचं, तर लहानांना कोणतं द्यायचं, मोठ्यांना कोणतं द्यायचं, मी तुम्हाला सांगतो. तर आपलं ताप जर असेल तर त्याला मेनोलेक्स प्लसची गोळी अर्धी द्यायची लहान असेल तर, आणि मोठी असेल तर त्याला एक गोळी दिवसामध्ये एकच द्यायची. आणि एनरोटास BH एक सर्दीचं औषध आहे, एनरोटास BH मी तुम्हाला दाखवतो. मोठा असेल तर त्याला 5 ml एकच टाईम द्यायचा, आणि लहान असेल तर त्याला 3 ml. कारण डोस थोडा जर वाढवून दिला तर झटक्यात कव्हर होतं आहे. कारण औषध एकदम हार्ड आहे. मी तुम्हाला काय करतो ती की औषध दाखवतो. एक मिनिट मित्रांनो, तुम्हाला मी हातात घ्यायचं लक्षातच नाही माझ्या. कुठं ठेवले सर्दीचं औषध? तर मित्रांनो बघा, तुम्हाला दाखवतो. एनरोटास BH हे बघा, हे सर्दीवर औषध आहे. एकदम औषध एकदम हार्ड आहे. तर बघा, पाजताना सुद्धा एक ml पाजायचे औषध. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी समोरच. एनरोटास BH ही सर्दीवर औषध एकदम भारी आहे आणि लगेच झटक्याला सर्दी पण कमी होते. ठेवून जातो मी. तर मित्रांनो, अशा आपण ह्या पावसाळ्यामध्ये आता सध्याच्या परिस्थितीला काळजी घ्यायची. हे बघा, आमचं एक पिल्लू बघा, आता ह्याला सर्दी झालेली आहे. दाखवतो तुम्हाला मी. ह्याला 3 ml औषध दिलेलं आहे. हे बघा, हे पिल्लू आहे, गेलं उडी मारून. तर काय करायचं आहे की मित्रांनो, असं औषध पाजून घ्यायचं आहे. उशीर करायचा नाही. जर आपण उशीर केला तर आजार वाढत जाऊन त्याला निमोनिया होण्याचं लक्षण भरपूर आहे. तर आपण आपल्या शेळ्यांची अशी काळजी घ्यायची आता सध्या. कारण दूषित पाण्यामुळे शेळ्या आजारी पडायची लक्षणं भरपूर आहेत. मला एवढं तुम्हाला सांगायचं होतं, बाकी काही विशेष नव्हतं एवढं. बरं, चालतं. धन्यवाद मित्रांनो.